सरकारने स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबईच्या मीराबाई बंदर येथे 100 करोडचा मृत्यूचा सापळा रचलाय. त्यामध्ये 4 लेनचा फ्लायओव्हर अचानक 2 लेनचा होतो आणि हा चमत्कार पाहून नासावाले त्या इंजिनियरला शोधत आहेत. किसने बनाया ये मुजस्सिमा? किसने बनाया ये मुजस्सिमा? नमस्कार, मी आझाद पवार. तर हा फ्लायओव्हर बनलेला आहे मुंबईच्या मीराबाई बंदर येथे. यासाठी 100 करोड रुपये खर्च केले सरकारने आणि हा डबल डेकर फ्लायओव्हर आहे. वरून मेट्रो लाईन जाते आणि खालून हा ब्रिज बनवलेला आहे ज्याच्यावरून गाड्या वापरणार आहे. पण हा 4 लेनचा फ्लायओव्हर पुढे जाऊन 2 लेनचा होतो अचानक. म्हणजे हा मृत्यूचा सापळा मानलाय. अनेक मीडिया कव्हरेज त्यांनी कव्हर केलेलं आहे याला, पण तरी याच्यावर बोलायला कोण तयार नाही. आणि पुढे फेब्रुवारीमध्ये त्याचं उद्घाटन पण आहे, तेव्हा तुम्हाला खरी सर्कस बघायला मिळेल. तर हा चमत्कार केलेला आहे MMRDA ने, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, जी महाराष्ट्र सरकारची शहर विकासावर काम करणारी बॉडी आहे. तर याला जे मुमनाबाई इंजिनियर असतील त्यांनाही दोष देऊन फायदा नाही. यामध्ये सगळ्यांचेच हात भरलेले. सबके सब चोर है साले. तर बघा, तिथल्याच मुंबईकरांनी आवाज उचलला तर तुम्ही वाचू शकाल, नाहीतर सगळीकडे तसंच होतंय. बघा, रात्रीचं जेव्हा या फ्लायओव्हरवरून लोक प्रवास करत असतील आणि रात्रीची पहिलेच व्हिजिबिलिटी कमी असते आणि अचानक तो 4 लेनचा फ्लायओव्हर 2 लेनचा झाल्याने पुढचं अचानक दिसत नाही आणि तो डायरेक्ट गाडी खाली जाईल आणि तिथे जर लोकांचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, यावर विचार झाला पाहिजे. तसंच सायरस मिस्त्री जे उद्योगपती होते त्यांचंही तसंच झालं होतं. 4 लेनचा हायवे होता आणि अचानक तो 2 लेनचा झाल्यामुळे त्यांची गाडी फास्ट असल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे जागेवरच. तर बघा, असे उदाहरण खूप आहेत. आपल्या पूर्ण भारतात तुम्हाला असे अनेक उदाहरण भेटतील आणि असे अनेक पूल पण बनलेले दिसतील. एकीकडे तो चायना आहे, त्या चायनाकडून शिकलेलं पाहिजे आपल्याला. ते चायनामध्ये जरी आपण किती चुका काढत असलो, पण तो चायनामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर तो अमेरिकेला सुद्धा तोड आहे. त्या चायनाकडून खूप काही शिकलं पाहिजे सरकारने. आता काही लोक यालाही जस्टिफाय करतायत, कौन है ये लोग, कहां से आते? की यासाठी जागा नव्हती. स्वतः MMRDA म्हणतोय की आम्ही फ्युचर एक्सपान्शनसाठी हा पूल बनवलेला आहे. मग खर्च केलेच का बरं? आमचे 100 करोड रुपये वाया घातलेच का बरं? असा प्रश्न विचारला पाहिजे सरकारला, लोकांनी. पण लोक चूप बसलेत आणि हे जस्टिफाय करणारे पण तेच अंधभक्त असतील. त्यांचे अंधभक्तांची काही कमी थोडी भारतामध्ये. हे जस्टिफाय करणारे अंधभक्तांना हे समजत नाही की उद्या तुमचाही मृत्यू इथे होऊ शकतो. तर बघा, हा ब्रिज बनवायचाच होता तर मी AI टाकून पाहिलं की हा ब्रिज कसा बनू शकला असता. तर त्या AI ने बघा असं उत्तर दिलेलं आहे. तर ब्रिज बनवायचाच होता तर त्या मुन्नाबाई इंजिनियरनी थोडं डोकं लावलं पाहिजे होतं, असा ब्रिज बनवला पाहिजे होता. पण त्यांनी बनवला नाही. विचार करा जरा. यांनी फक्त ते डबल डेकरचा टॅग लावण्यासाठी हा असा ब्रिज तुमच्या थोबाड्यावर मारून फेकलेला आहे आणि 100 करोड रुपयाची थापट मारलेली आहे मुंबईकरांच्या तोडावर या सरकारने. तर विचार करा याचा थोडा. आणि हा ट्रॅफिक कमी करण्यासाठी बनवलेला पूल होता. याच्या उलट अजून ट्रॅफिक वाढणारे, ऍक्सिडेंट होणारे, लोकांचे मृत्यू होणारे. आणि असे नमुने तुम्हाला महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात बघायला भेटतील. आता चालूचीच घटना आहे, पूर्ण भारतभर त्याचा विरोध झाला. जे दिल्लीचे नोएडा आहे, त्या नोएडा येथे 90 डिग्री रोड असल्याने युवराज मेहताची जागेवरच मृत्यू झाला. तिथे सर्व NDRF टीम, रेस्क्यू टीम असताना सुद्धा त्याला कोणी वाचू शकलं नाही, कारण 90 डिग्री टर्न होता आणि त्या रोडाच्या साईडलाच तिथे बॅरिकेटिंग वगैरे काही नव्हतं आणि कन्स्ट्रक्शन साईड होती आणि तिथे पाणी तुंबलेलं होतं, खाली गजांचे हे होते. तर तिथे त्याचा जागीच मृत्यू झाला. म्हणजे बघा, असा हालत आहे पूर्ण भारताची आपल्या. आणि हे काही एक उदाहरण नाहीये. मग नंतर तुम्ही मुंबईचा अटल सेतू घ्या, ज्याला 10 वर्षाची गॅरंटी दिली होती आणि 18 महिन्यातच तिथे खड्डे भरायला सुरुवात झाली आणि रोजचं त्या ब्रिजवर काम चालू असतं. म्हणजे काय चालू आहे? आपल्या टॅक्सचा पैसा असाच वाया घातला जातोय. तर तो वाया नाही तर तो खिशामध्ये जातोय कोणाच्या तरी, याचा विचार करा. नंतर दुसरं, भोपाळमध्ये बनलेला एल शेपचा पूल, तिथे पण अचानक 90 डिग्री टर्न आहे आणि तिथे गाड्या कसं काय लगेच टर्न होतील बरं? तिथेही मृत्यूचा सापळा बनलेला आहे भोपाळमध्ये. तिसरं, मुंबईच्या अंधेरी येथे बनलेला कोखले ब्रिज, त्याला पण 90 करोड रुपये खर्च केला आणि त्याला खाली बनवून टाकला वरच्या ब्रिजपेक्षा. तर तिथून गाड्या पास होत नाहीत. म्हणजे हा पैसा असाच वाया जातोय. नंतर पुण्याचा बनलेला हडपसर ब्रिज. तर बघा काय चालू आहे. महाराष्ट्रात खूप जास्त उदाहरण बघायला मिळत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला दिसतील की सरकारने जसं मृत्यूचे सापळे बनवलेले आहेत लोकांना मारण्यासाठी. खरी सर्कस तर फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होईल, जेव्हा या पुलाचं उद्घाटन होईल, जेव्हा लोकांचे ऍक्सिडेंट होतील आणि तिथे लोक मृत्युमुखी पडतील. मला तर सरकारला विनंती करायची की आतापर्यंत तुम्ही 100 करोड रुपये खर्च केले, अजून 5-10 हजार रुपये खर्च करून हा 4 लेनचा फ्लायओव्हर अचानक पुढे जाऊन 2 लेनचा होतो, तिथे तुम्ही एक बॅनर लावावं, त्याच्यावर फोटो लावावेत की कोणी हा ब्रिज बनवलेला आहे असं.
की जेव्हा लोक शिव्या देतील त्यांना समजेल तरी की हा ब्रिज बनवलेला कोणी आहे आणि शिव्या द्यायच्या कोणाला आहेत बॉस. तर बघा तुम्हाला काय वाटतं या फ्लायओव्हरवर, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, वंदे मातरम.